नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. दारू पिण्यासाठी पैसे मागून वारंवार मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या मुलाच्या डोक्यात आईने चिऱ्याची वीट मारून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी 8च्या सुमारास करवीर तालुक्यातील चिंचवाड इथं घडली. जखमी 26 वर्षीय सौरभ दिलीप निकम असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सुरेश विलास घाटगे यांनी दिली असून या प्रकरणी आई जयश्री सुरेश घाटगे हिला गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी: सौरभ हा आरोपी जयश्री घाटगे यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. जयश्री हिने दुसरे लग्न करून त्या चिंचवाड हायस्कूल जवळ राहत होत्या. सौरभ याला दारूचे व्यसन असल्याने तो वारंवार आईच्या घरी येऊन दारू पिण्यास पैसे मागून शिवीगाळ करून मारहाण करत होता. असे अनेक वर्ष सुरू होते. याबाबत वाद सोडवायला गेलेल्या लोकांच्या अंगावरही सौरभ हत्यार घेऊन मारायला जायचा. त्यामुळे या वादात कोणीही पडत नव्हते. शुक्रवारी सकाळी दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून मायलेकांच्यात भांडण सुरू झाले. रोजच्या भांडण आणि हाणामारीला वैतागलेल्या आईने रागाच्या भरात दारातील चिऱ्याची वीट घेऊन मुलाच्या डोक्यात मारली. त्यात सौरभ गंभीर जखमी झाला. ही माहिती गांधीनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला गांधीनगर इथल्या वसाहत रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून कोल्हापुरातील CPR रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. आई जयश्री घाटगे हिच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम हे करीत आहेत. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आणि त्यांनी जखमी सौरभला प्राथमिक उपचारासाठी वसाहत रुग्णालयात दाखल केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर आईने समाधानाचा सुस्कारा सोडला होता. रोजच्या मारहाण आणि शिवीगाळमधून वाचल्याची भावना तिच्यामध्ये निर्माण झाली होती. या घटनेने ग्रामस्थांच्या मध्ये नाराजी असली तरी घटना योग्य असल्याचे बोलले जात आहे.